सिंपल प्रेझेंट टेन्स याचा वापर रोजची सवय किंवा नेहमीची क्रिया सांगण्यासाठी होतो. जसे की मी दररोज सफरचंद खातो किंवा मी सफरचंद खातो. आय ईट ॲन ॲपल एव्हरी डे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा वापर आत्ता सुरू असलेल्या क्रिया सांगण्यासाठी होतो. जसे की मी सफरचंद खात आहे. आय ॲम ईटिंग ॲन ॲपल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचा अर्थ नुकतीच पूर्ण झालेली क्रिया सांगण्यासाठी होतो. जसे की मी सफरचंद खाल्ले आहे. आय हॅव इटन ॲन ॲपल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा वापर काही वेळापासून सुरू असलेली क्रिया सांगण्यासाठी होतो. जसे की मी 5 मिनिटापासून सफरचंद खात आहे. I have been eating an apple for 5 minutes. सिंपल पास्ट टेन्स भूतकाळात पूर्ण झालेली क्रिया सांगण्यासाठी या टेन्सचा वापर होतो. मी काल सफरचंद खाल्ले. I ate an apple yesterday. पास्ट कंटिन्युअस टेन्स भूतकाळात सुरू असलेली क्रिया सांगण्यासाठी या टेन्सचा वापर होतो. ती आली तेव्हा मी सफरचंद खात होतो. I was eating an apple when she arrived. पास्ट परफेक्ट टेन्स भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली होती हे दाखवण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरतात. तिने सफरचंद खाल्ले होते. She had eaten an apple. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स भूतकाळात काही वेळ सुरू असलेली क्रिया. ती आल्यापूर्वी मी 5 मिनिटांपासून सफरचंद खात होतो. I had been eating an apple for 5 minutes before she arrived. सिंपल फ्युचर टेन्स भविष्यात होणारी क्रिया सांगण्यासाठी या टेन्सचा वापर होतो. मी उद्या सफरचंद खाईन. I will eat an apple tomorrow. फ्युचर कंटिन्युअस टेन्स भविष्यात सुरू असणारी क्रिया. उद्या यावेळेस मी सफरचंद खात असेल. I will be eating an apple at this time tomorrow. फ्युचर परफेक्ट टेन्स भविष्यात एखाद्या वेळेपूर्वी पूर्ण होणारी क्रिया. तू येईपर्यंत मी सफरचंद खाल्लेले असेल. I will have eaten an apple before you arrive. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस भविष्यात काही वेळ सुरू असलेली क्रिया. उद्या संध्याकाळपर्यंत मी 1 तास सफरचंद खात असलेलो असेन. I will have been eating an apple for an hour by tomorrow evening. हा जो 12वा टेन्स आहे हा जास्त यूज केला जात नाही कारण की ह्या क्रिया जास्त वापरण्यातच येत नाहीत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल